आज तर सकाळी सकाळी उठलो तरी आपला काय नंबरच आला नाही भाऊ अजून बी. रोज आल्या आल्या नंबर लागायचा पण आज काय भानगड झाली काय माहिती. ह्या बाजीवर झोपण्यापेक्षा आहे ना खाली झोपलेलं परवडत भाऊ, कारण की रात्री झोपलो होतो आपण तर इतकं गारटलो ना पार मापाच्या बाहेर. लगेच गोदड्यान ते गोळा घालून ठेवलं आणि मस्तपैकी टायर चेक करू म्हणलं तर ते सगळं ओके होतं. फायनली मग तेवढ्यात आपला नंबर आला बरं का. चला म्हणलं काटा बिटा करू तो तेवढ्यात असं आपल्याला कळलं का आपला रात्री नंबरच नाही लागला म्हणून. मग लगेच आपण फटाफट गेलो. पहिले तर आपण टेलर सोडलं आणि मुंडकं घेऊन डायरेक्ट नंबर लावते तिथं गेलो. आपला नंबर आहे ना सगळ्यात पहिले होता, पण आता काय फायदाच नाही कारण की बरेच वाहन आपल्या पुढे निघून गेले. फटाफट मग टेलर पैसे गेलो मस्तपैकी टेलर जोडले आणि चला म्हणलं परत काटा करू. आता म्हणलं थोडं शॉर्टकट तरी मारू, एक दोन वाहन तरी काटावते ना आपल्याला, पण त्याच्यात पण असा घोळ झाला इकडं मोकार जामी भाऊ. आता हा विषय असा झाला करम करायला गेलो आणि तिथं कांडच झालं. त्याच्यात पण काटाना असा दगा दिला ना मोकार लाईन लागली एमटी ट्रॅक्टरांची. आणि इथं नेमका जुगाड ट्रकला गुतेले का ट्रक जुगाडला गुतेल तेच कळा ना भाऊ मला. तर पार एक दोन तास झाले तेव्हा आपण काट्याच्या जवळ जवळ आलो भाऊ. एक परचा काटा करून मध्ये आलो, आपल्या पुढे दोनच वाहन नाही, मग काय आपलाच नंबर. आणि त्याच्यात बी मध्ये आल्यावर असा कुटाणा झाला का ह्या साईडला माणसच नव्हते गुतवायला, मग काय आपणच टेलरवर चढलो आणि रस्त्या लागलो गुतवायला. फायनली मग एक परचा आपला जवानी टू खाली झाला भाऊ. चला मग काय घेऊ काटा आणि ते करून ते सगळं जाऊ दे, पण शेवटच्या साईडला बसून जर बघितलं ना भाऊ इतकं भारी वाटतं ना. चला मग काटा बी झाला एक परचा. चला आता जाऊ बाहेर जाऊन आणि डिझेल आणि ते टाकून घेऊ. आज ते इतकं खतरनाक साजा भेटलेली आहे ना, मध्ये गेलं तर मध्ये बी जाम आणि इथं आल्यावर इथं पण अख्खं जामाची. तेवढ्यात तिथं आपला मित्र स्टिंगच्या बाटल्या घेऊन आला. ते म्हणे जास्त ताण नको घेऊ, हे पेन पहिले डोकं गार कर. पार 1 किलोमीटर लाईन लागली पण अजून बी काय चालू झालं नाही भाऊ डिझेल टाकायचं. जवळजवळ तासभर थांबलो. फायनली आपल्या ट्रॅक्टर मध्ये आपण डिझेल आणि ते टाकून घेतलं. मग चलो फिर निकलते अपने मंजिल की तरफ. मंजिल तर फक्त नावालाच आहे, आता काय निघायचं म्हणून निघायचंय फक्त. तेवढ्यात आपण तळेगावला आलो. तिथं आपल्याला मस्तपैकी आपले फॉलोअर्स भेटले. मग काय त्यांना आपण व्हिडिओ मध्ये घेऊन टाकलं. चला मग काय निघू आता. फायनली मग आपण एक परच घरी पोहोचलो बरं का. मग घरी निघतच होतो तेवढ्यात आपल्याला दादा आणि ते भेटले. मग काय त्यांना बी मस्तपैकी पहिले आपण व्हिडिओ मध्ये घेऊन टाकलं. आणि हा आपले व्हिडिओ आहे ना ते सुद्धा लय हौशेना बघतात बरं का. आणि यांनी तर डायरेक्ट आयफोन 17 प्रो मॅक्स घेतलेला आहे भाऊ. आपण तर पहिल्यांदाच हा मोबाईल बघितला भाऊ हातात घेऊन. चला मग काय आता घरी जाऊन पहिले ना आंघोळ ते करून घेऊ. घरी येऊन बघतो तर आपल्या मालकाचं मस्तपैकी आराम चालू होतं भाऊ. लगेच फटाफट आपण आंघोळ ते केले निघलो बरं का जॉनी टूच्या फाडाकडे. तेवढ्यातच आपल्याला वाटात आहे ना इन फिल्टर खाली करताना दिसलं भाऊ. मग हा मित्र म्हणे नुसता इन फिल्टर नका घेऊ म्हणे, आम्हाला पण घ्या म्हणे व्हिडिओ मध्ये. ते सगळं जाऊ द्या पण हे सिस्टम खतरनाकच आहे बरं का. तेवढ्यात तिथं आपल्याला भैया सुद्धा भेटला. ते म्हणे याला व्हिडिओ एक नंबर असतात म्हणे. मग काय त्याला मस्त व्हिडिओ मध्ये घेतला आपण. चला मग निघू आता, आपल्याला पण लय उशीर होतोय. आणि मित्रांनो तुमच्या आशीर्वादामुळे आपले 50K झाले, त्याच्यामुळे आपल्या मनापासून धन्यवाद बरं का. मग टाकळीच्या जवळ जवळ आल्यावर परत 3 जण भेटले. मग काय त्यांना बी आपण पहिले व्हिडिओ मध्ये घेऊन टाकलं. तर मित्रांनो फायनली आपण आपल्या फळामध्ये पोहोचलो बरं का. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.